रामदास कदमचं करायचं काय? अरे रामदास कदम बड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है। अरे रामदास कदमचं करायचं काय? अरे रामदास कदम, रामदास कदम, रामदास कदम। बोल, तुझा अधिकार आहे, मंत्री आहे, तुझा अधिकार आहे। उगाच खोटे नाटे आरोप करून युतीमध्ये मिठाचा खडा टाकू नको। भारतीय जनता पार्टीच्या एक एक कार्यकर्त्याचा तुझ्याशी पंगा आहे, लक्षात ठेव। जर युतीमध्ये खडा टाकला, हे सरकार पाडण्याचा तू प्रयत्न केला, कारण तू सुपारीबाजच आहे। तू ज्याच्या बरोबर होता ना, त्याचे दिवस आता काय ते बघतात लोक। शिंदे साहेबांना एक सामान्य कार्यकर्ता भाजपचा म्हणून विनंती करतो की अशा मिठाच्या खड्याला, अशा युतीमध्ये जो भेद करतो, अशा माणसाला आपण त्वरित तुमच्या शिवसेना पक्षातून त्याला बडतर्फ करावं, ही आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आपल्याला विनंती आहे। साहेब आपण खूप चांगलं काम करतात, देवेंद्रजींच्या नेतृत्व असेल, अजितदादांच्या नेतृत्व असेल, शिंदे साहेब आपण सगळे खूप चांगलं काम करतात। महायुतीच्या मागे लोकांचा खूप पाठिंबा आहे, महायुतीतच सरकार परत येणार आहे। अशा काही लोकांना ज्यांना कुठेच काही मिळालं नाही, आपल्या चुकांमुळे मागे राहिले आयुष्यामध्ये, ते ह्या महायुतीच्या ह्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो की जर आपण असा प्रयत्न परत केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांसारख्या माणसाच्या नादी लागलात, तर ते रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांचे जे मोठे सगळे कार्यकर्ते आहेत ना, नेते, ते राहिले बाजूला। माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आणि इकडे जमलेले सगळे सामान्य कार्यकर्ते तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत। एवढंच बोलून थांबतो। देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, कोकण का सुपुत्र कैसा हो, कोकण का सुपुत्र कैसा हो, नीम का पत्ता। शिवसेना शिंदे गटाचे नेते, त्यांना झेंडूबाम म्हणून ओळखले जाते। झेंडूबाम डोळ्याला लावून जे सतत रडत असतात। बाळासाहेबांनी आपल्याला सगळ्याला शिकवलंय की लढायचं, पण रामदास कदम हे कायम डोळ्याला झेंडूबाम लावून रडतच असतात, कारण त्याला काम तर करता येत नाही। गेले 30-35 वर्ष तरी राजकीय क्षेत्रात कोकणामध्ये काम केलं, पण एकही उल्लेखनीय काम करू शकले नाही। असा भडवा माणूस रवींद्र चव्हाण साहेबांसारख्या कार्यसम्राट मंत्र्याला असं बोलतो की ते सक्षम नाहीत, ते काम करू शकत नाहीत। मुंबई गोवा हायवे बद्दल जे रामदास कदमचं म्हणणं आहे, अरे भडव्या रामदास कदम, गेल्या 2.5 वर्षात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तू सरकारमध्ये होता तेव्हा काय झोपला होता का? तेव्हा तुला सुचलं नाही की मुंबई गोवाचं काय झालं? रवींद्र चव्हाण साहेब या माणसाने मुंबई गोवा हायवेची जबाबदारी 2 वर्षापूर्वी स्वतःहून घेतली। डिपार्टमेंट कोणाचं असो, जबाबदारी कोणाकडे असो, पण कोकणचा सुपुत्र म्हणून त्यांनी मुंबई गोवा हायवेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि तो पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र ते मेहनत करत आहेत। ते फक्त मुंबई गोवा हायवेच नाही, तर कोकणातील कणकवली स्टेशन असो, सावंतवाडी स्टेशन असो, अशा कितीतरी स्टेशनच्या एअरपोर्ट सारखा कायापालट करणारा हा नेता आहे। आणि कोकणामध्ये अरे रामदास कदम भडव्या, त्या कोकणामध्ये जर रवींद्र चव्हाण साहेबांनी काम केलं नसतं तर महायुतीच्या कोकणामध्ये फक्त 1 सीट पडली, सगळ्या सीट बाकी निवडून आल्या। 1 सीट पडली ती पण त्याचे काही कारण वेगळी आहेत, पण 100% स्ट्राईक रेट असलेला नेता आहे। त्यामुळे तू त्यांच्या कामाबद्दल बोलू नको। रवींद्र चव्हाण असा माणूस आहे की तो सकाळी सिंधुदुर्गात, दुपारी सावंतवाडीत, त्याच्यानंतर रत्नागिरीत आणि रात्री इकडे पालघरला असतात। हे 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीच नाही तर महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळताना कोकणामध्ये थोडंही दुर्लक्ष होऊन देत नाही। एक कोकणचा सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त वेळ या कोकणासाठी त्यांनी दिलेला आहे आणि जनतेने त्यांना यासाठी स्वीकारलेलं आहे की त्यांनी या कोकणामध्ये काम केलेलं आहे, काम करून दाखवलेलं आहे। रवींद्र चव्हाण साहेब हा असा माणूस आहे की तो संघटनेसाठीचा वेळ, राजकारणासाठीचा वेळ, सरकारसाठीचा वेळ हा सगळं वेगवेगळा ठेवतो।